या बॉम्बस्फोटामुळे दिल्लीला हादरा बसला, देशाला हादरा बसला. गर्दीच्या ठिकाणी लाल किल्ल्याजवळ, लाल किल्ल्याचं महत्व आपल्या देशाला माहिती आहे, लाल किल्ल्याचा इतिहास अनेकांना माहिती आहे. ज्यांना माहीत नाही त्यांनी कृपया तो गुगल करावा, कारण लाल किल्ला हा या देशातल्या इतिहासाचा अविभाज्य घटक आहे. स्वातंत्र्योत्तर इतिहासाचा आणि स्वातंत्र्यपूर्व इतिहासाचा सुद्धा. दरवर्षी 15 ऑगस्टला पंतप्रधानांचं भाषण लाल किल्ल्यावरूनच होतं, हे आपल्याला माहिती आहे. आपल्यापैकी अनेकांना माहिती आहे अशी मी अपेक्षा करतो. तेव्हा लाल किल्ल्याजवळच्या सिग्नलकडे, लाल किल्ला मेट्रो स्टेशन पासून काही अंतरावर हा बॉम्बस्फोट घडवण्यामागे काय कारस्थान होतं, कोणती संघटना या पाठी होती, अजून भारत सरकारतर्फे अधिकृत घोषणा झाली नसली तरी आतापर्यंत जी माहिती प्रसिद्ध झालेली आहे आणि वेगवेगळ्या विश्वसनीय वृत्तसंस्थांनी जी माहिती दिलेली आहे त्यानुसार कालच्या या लाल किल्ल्याजवळच्या बॉम्बस्फोटामध्ये 13 माणसं दगावलेली आहेत, 20 जखमी झालेली आहे. या बॉम्बस्फोटामागे जैश ए मोहम्मद ही दहशतवादी संघटना आहे.